विटा म्हैसाळ रस्ता 2016 मध्येच मंजूर. माजी खासदार संजय काका पाटील यांची प्रतिक्रिया. आमदार रोहित पाटील यांचा 975 कोटींच्या मंजुरीचा दावा फोल. श्रेय लाटण्याचा प्रयत्न. माननीय श्री प्रभाकर बाबा पाटील यांचं वक्तव्य. विटा ते म्हैसाळ दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी 975 कोटींच्या निधीला मंजुरी मिळाल्यानंतर आमदार रोहित पाटील यांनी हा रस्ता आपण केलेल्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाल्याचा दावा केला होता. मात्र माजी खासदार संजय काका पाटील यांच्या समर्थकांनी यावर तीव्र आक्षेप घेत सदर महामार्गाला 2016 सालीच माजी खासदार संजय काका पाटील यांच्या प्रयत्नाने मंजुरी मिळाली. आमदार पाटील निव्वळ श्रेय लाटण्यासाठी खोटी माहिती देत असल्याचा थेट आरोप केला. शरीरानं राष्ट्रवादी शरद पवार पक्षात असणारे रोहित पाटील मनाने मात्र सत्ताधारी पक्षात आहे. भारतीय जनता पार्टीच्या मांडीवर बसून राजकारण करणाऱ्या रोहित पाटलांनी जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर टीका होत असताना व विधानसभेत पक्षाच्या आमदारावर हल्ला झाला होता त्यावेळी प्रतिक्रिया द्यायला तोंड देखील उघडलं नाही. गेली महिनाभर शेतकऱ्यांच्या प्रश्नावर, कर्जमाफीवर आम्ही आंदोलन, उपोषण केलं. यावेळी देखील ते पोस्टर बॉय शांत होते. उलट भाजपच्या मंत्री आणि नेत्यांच्या गुणगौरवात रमलेल्या रोहित पाटलांनी त्यांची राजकीय भूमिका एकदा स्पष्ट करावी असं आव्हान त्यांना यावेळी देण्यात आलं. संजय काका समर्थक यांच्याकडून खालील दावा करण्यात आलाय. सत्य काय? तर रस्ता 8 वर्षापूर्वीच मंजूर. माजी खासदार संजय काका पाटील यांच्या समर्थकांनी ठोस पुरावे सादर करत आमदार रोहित पाटील यांचा 975 कोटींच्या मंजुरीचा दावा फेटाळला. मूळ मंजुरी 2016 ची. विटा म्हैसाळ राष्ट्रीय महामार्गाला मंजुरी 2016 सालीच मिळालेली होती. त्यावेळी आमदार रोहित पाटील यांचं वय केवळ 16 वर्ष होतं. संजय काकांनी केले वर्ग. सुरुवातीला या रस्त्याच्या देखरेखीची जबाबदारी अर्थात मॉनिटरिंग अथॉरिटी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे अर्थात MSRDC कडे होती. परंतु कामाला गती मिळत नसल्यानं तत्कालीन खासदार संजय काका पाटील यांनी हा राष्ट्रीय महामार्ग पुन्हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अर्थात NHAI कडे वर्ग करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी केली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कडे वर्ग. त्यांच्या मागणीनुसार हा महामार्ग परत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला, ज्यामुळे प्रकल्पाला आवश्यक गती मिळाली. भूसंपादन पूर्ण. आता फक्त बजेट. संपूर्ण भूसंपादन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आता केवळ त्याची बजेट प्लेट अहवालात सबमिट केली गेली. त्याला प्राथमिकता मिळाली. म्हणजेच रस्ता मंजूर होता. केवळ निधीची अंतिम प्रक्रिया पूर्ण झाली. आमदार पाटील यांचं योगदान किरकोळ. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या बैठकीत आमदार रोहित पाटील यांनी केवळ तासगाव बायपास संदर्भात किरकोळ बदल सुचवले. ते बदल देखील झाले नाहीत. बैठकीच्या इतिवृत्तात याचा उल्लेख असून संपूर्ण महामार्ग मंजूर करण्याचं श्रेय घेण्याचा त्यांचा दावा पूर्णपणे निराधार आहे. जे काम केलं त्याचं श्रेय घ्या, जे केलं नाही ते आपणच केलं असं म्हणणं योग्य व नीतिमत्तेला धरून होणार नाही. जेव्हा हा महामार्ग मंजूर झाला तेव्हा माननीय आमदार महोदयांचं वय 16 वर्ष होतं. संजय काका पाटील समर्थकांकडून वक्तव्य करण्यात आलं. श्रेय लाटण्याचा प्रयत्न. 975 कोटी रुपयांच्या निधीमुळे विटा म्हैसाळ रस्त्याचं चौपदरीकरण आणि तासगाव रिंग रोडचं काम मार्गी लागणार असलं तरी महामार्ग मंजूर करण्याचं श्रेय आमदार रोहित पाटील घेत असल्यामुळे स्थानिक राजकारण चांगलंच तापलंय. माजी खासदारांनी अथक पाठपुरावा करून भूसंपादनासह रस्त्याचे सर्व अडथळे दूर केले असताना केवळ निधीच्या अंतिम मंजुरीची बातमी घेऊन आमदार पाटील स्वतःची पाठ थोपटून घेतात असा स्पष्ट आरोप समर्थकांनी केला. एकंदरीत विटा म्हैसाळ महामार्ग प्रकल्पाच्या ऐतिहासिक तपशिलातून सदर रस्त्यांच्या मंजुरीचं मूळ श्रेय माजी खासदार संजय काका पाटील यांना असल्याचं स्पष्ट होतं. आमदार रोहित पाटील यांचा आम्हीच रस्ता मंजूर केला हा दावा वस्तुस्थितीला धरून नसल्याचं या प्रकरणातून समोर आलंय. अजून महत्वाचं, तासगाव नगरपालिका इमारत असो किंवा तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातील विविध विकास कामं असून संजय काकांनी कामं मंजूर करून आणल्यानंतर केवळ पोस्टर लावून सोशल मीडियावर पोस्टरबाजी करणाऱ्या पोस्टर बॉय रोहित पाटलांनी आता तरी शहाणं व्हावं. स्वतःला पुरोगामी म्हणून घेणारे रोहित पाटील हे सत्ताधारी नेत्यांच्या लांगुल चलनात व्यस्त असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. येणाऱ्या काळात या पोस्टर बॉयचं डिजिटल मतदारच उतरवतील असं श्री प्रभाकर बाबा पाटील यांनी सांगितलं. विशेष प्रतिनिधी तासगाव, सांगली. नमस्कार. काल परवापासून सोशल मीडियातून आणि पोस्टरवरून काही विषयांची चर्चा सुरू केली. या मनमाड टू चिकोडी मार्गे बेळगाव असा हा जो रोड मंजूर झालेला आम्ही करून घेतला होता गडकरी साहेबांच्याकडनं, ते 2014 पासून प्रयत्न होते.
त्या कामकाजात घेऊन 16 पासून त्या कामकाजाला बऱ्यापैकी सुरुवात झाली आणि माऊली ते विटार आता काम 1 महिना 1.5 महिना 2 महिने सुरू झालेलं आहे. तेही काम लवकर 2-3 महिन्यात आवरलं जाईल. तासगाव विटा टू काकडवाडी म्हैसाळ हा जो रस्ता आहे तो आपण 4 लेन केलेला आहे. बाकीचे सगळे रोड तिथं 3 लाईनचे रोड आहेत आणि स्वतः गडकरी साहेबांची पत्र मी केलेला फॉलोअप आता जुलै महिन्यामध्ये विटा टू पुढचा 975 तासगाव बायपास सहित त्या अॅन्युअल प्लेटमध्ये त्याला मंजुरी मिळाली की अनेक दिवस आम्ही त्याचे प्रयत्न करत होतो. तासगाव शहराला गर्दीनं खूप मोठ्या प्रमाणावर अडचणी होतात तेव्हा तासगाव शहराच्या बाहेरून बायपास घेऊन आणि तो कवटेकरांच्या अलीगडपर्यंत बाहेर काढलेला तो रोड आहे. तेव्हा आमदारांनी या सगळ्या गोष्टी केलेल्या कामाचं श्रेय घेतलं पाहिजे. तुम्ही आमदार आहात, पोस्टर बॉय म्हणून राज्याला तुमची ओळख करून देण्याची भूमिका आपली दिसून येते. त्या अंजनी तलावाच्याही बाबतीमध्ये लवकरात लवकर त्याचा पत्रव्यवहार काय केला, कुणी मंजुरी आणल्या, काय केलं हे सुद्धा सिद्धेवाडीच्या तलाव्यातून डावा आणि उजवा कालवा रास्त्रीकरण आणि अंजनीच्या तलाव्यापर्यंत ते पाणी हा सगळा प्रश्न तुम्हाला तात्काळ 2 दिवसामध्ये त्याचे सगळे खुलासे केले जातील. माझी विनंती आहे आमदारांना की आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लढूया म्हणून तुम्हाला मी आव्हान केलं होतं, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नाची बाजू न घेता सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या मांडीवर तुम्ही जाऊन बसता आणि पोस्टर आणि नुसत्या सोशल मीडियाच्या माध्यमातून राजकारण होत नाही. इथून पुढे तरी आपण जरा सावधानता बाळगा की आपण काय करतोय, आपलं वय त्यावेळी किती होतं आणि आता गडकरी साहेबांना 2 वेळा भेटून आलो आणि ते फोटो लावले म्हणजे जनता एवढी दूधखुळी नाही. तेव्हा आपल्या मर्यादेचं पालन आपण निश्चित करावं ही भूमिका या निमित्ताने मी व्यक्त करतोय.